सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून जाचक पद्धतीने कर्ज वसुली सुरू केली असून बँकेने चुकीच्या पद्धतीने व्याज आकारणी केलेली आहे। मूळ कर्जाचे 2 ते 3 वेळेला पुनर्गठन करून व्याज मुद्दलात टाकून शेतकऱ्यांचे कर्ज 4 पटीने वाढलेले आहे। शेतकरी कर्ज भरण्यास तयार आहे, मात्र राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे व्याज आकारताना आरबीआयच्या गाईडलाईन प्रमाणे एनपीए तरतूद लागू करणे गरजेचे असताना बँकेने तशा पद्धतीने व्याज आकारणी केलेली नाही। तरी राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे एनपीए तरतूद लागू करून व्याज आकारावे व राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे जिल्हा बँकेने ओटीएस करावे अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। त्या संदर्भात शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या कुटुंबासह मोर्चा काढण्यात येणार आहे। या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे। यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अतिशय जाचक स्वरूपात कर्ज वसुली सुरू केलेली आहे। थोड्या कर्जांसाठी 10-10, 5-5 लाख कर्जांसाठी त्या ठिकाणी अवाजवी व्याज आकारून 1-1-1.5 कोटीच्या 2-2 कोटीच्या जमिनीवर बँकेचं नाव कब्जेदार सदरी लावण्याचा सपाटा सुरू केलेला आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये अतिशय दहशत आणि भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। शेतकरी कुटुंबांमध्ये अतिशय उद्विग्न आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये सर्व शेतकरी संघटनांच्या वतीनं उद्या 28 तारखेला 28 फेब्रुवारीला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाचं सहकुटुंब सर्व कर्जदार शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। अशा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। मोर्चाच्या प्रमुख मागण्या आहेत त्या 1500 ते 2000 शेतकऱ्यांच्या नावे बँकेनं कब्जेदार सदरी हटून स्वतःचं नाव लावलेलं आहे, त्या नोंदी रद्द कराव्यात आणि ही जाचक वसुली त्वरित थांबवावी व राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे एनपीएची तरतूद लावून शेतकऱ्यांना ओटीएस करावं आणि त्याच्यामधला जो फरक राहील व्याजाचा ती रक्कम राज्य सरकारनं सोसावी अशा प्रकारची मागणी आमची या मोर्चामध्ये आहे। आणि कायमस्वरूपी आयात निर्यात धोरण केंद्र व राज्य सरकारनं शेतकऱ्याला सोयीचं होईल असं त्या ठिकाणी कृषी धोरण राबवून कायमस्वरूपी हा बळीराजा कर्जमुक्त कसा राहील, त्याला कायमची कर्जमुक्ती कशी होईल अशा प्रकारचं धोरण सरकारनं आखावं यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शेतकरी संघटना एकत्रितरित्या शरद जोशी प्रणित असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, प्रहार संघटना असेल, जनसुराज्य पक्ष असेल, असे अनेक संघटना या ठिकाणी एकत्रितरित्या उद्या ईदगाह मैदान गोल्ड क्लब येथून 11 वाजता मोर्चाची सुरुवात होईल आणि नंतर त्र्यंबक नाका मार्गे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल। तरी या मोर्चामध्ये मी स्वतः माझ्या कुटुंबासहित उपस्थित राहणार आहे। सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आपल्याला शेवटची संधी आहे, आपणही आपल्या परिवारासह या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि हा मोर्चा यशस्वी करावा अशी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आणि शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सर्व नेत्यांच्या वतीनं सर्व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आव्हान करतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी।